स्वीकृत नगरसेवक ही संकल्पना मुळातच राजकीय सोयीसाठी नव्हे तर तज्ञतेसाठी निर्माण करण्यात आली आहे. अनुभव, कौशल्य, सामाजिक योगदान आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या व्यक्तींना प्रशासनात सहभागी करून नगरपालिकेचं काम अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि परिणामकारक व्हावं हा या व्यवस्थेचा उद्देश आहे. म्हणूनच स्वीकृत पदाचा वापर राजकीय पुनर्वसनासाठी नव्हे तर शहराच्या विकासासाठी व्हायला हवा. मात्र या सर्व निकषांचा विचार होत असताना एक महत्त्वाचा घटक कायम दुर्लक्षित राहतोय, तो म्हणजे तृतीयपंथी समुदाय. कोल्हापूर सारख्या पुरोगामी सामाजिक भान असलेल्या शहरात आज एक अस्वस्थ करणारा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. तृतीयपंथी समुदाय फक्त निवडणूक काळात आठवतोय का आणि सत्ता वाटपाच्या वेळी हा समाज कायम दुर्लक्षितच राहणार का? कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. प्रचाराच्या रणधुमाळीत सर्वच पक्षांनी समावेशकतेच्या गप्पा मारल्या, सामाजिक न्यायाचे पोस्टर लावले. मात्र निकालानंतर वास्तव समोर आलं. आजही कोल्हापूर महापालिकेत एकही तृतीयपंथी प्रतिनिधी नाही. हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नाही, हा प्रश्न आहे संपूर्ण तृतीयपंथी समुदायाच्या राजकीय अस्तित्वाचा. कोल्हापूरमध्ये तृतीयपंथी समुदायासाठी सातत्याने काम करणाऱ्या उच्च शिक्षित, स्पष्ट व्यक्त्या आणि प्रशासकीय समज असलेल्या अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत. पक्षीय जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी कधीही पक्षनिष्ठा सोडलेली नाही, मात्र समाजनिष्ठा नेहमीच जपली आहे. तरीही प्रश्न उरतोच, इतकी पात्रता असूनही संधी का नाकारली जाते? स्वीकृत नगरसेवक हे पद नेमकं कशासाठी असते? समाजातील विविध घटकांचं प्रतिनिधित्व देण्यासाठी, अनुभव, ज्ञान आणि सामाजिक भान असलेल्या व्यक्तींना प्रशासनात आणण्यासाठी. मग आज वास्तव काय आहे? स्वीकृत नगरसेवक पदाचा वापर अनेकदा राजकीय पुनर्वसनासाठी, नाराजींची मनधरणी करण्यासाठी होत असल्याची चर्चा खुलेआम होत आहे. पण तृतीयपंथी समुदायासाठी मात्र नियम वेगळे का? मतदानाच्या दिवशी तृतीयपंथी मतदार महत्त्वाचे ठरतात. त्यांची मतं निकाल फिरवू शकतात. मग निर्णय प्रक्रियेत मात्र त्यांना जागा नाही. हा कोणता सामाजिक न्याय? 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथी समुदायाला घटनात्मक ओळख दिली. आरक्षण, सन्मान आणि समानतेचे स्पष्ट निर्देश दिले. मात्र महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी आजही कागदावरच अडकलेली दिसते. हुपरी नगर परिषदेमध्ये तातोबा हांडे यांना स्वीकृत नगरसेवक करून तृतीयपंथी समुदायाला न्याय मिळू शकतो, तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची परंपरा जपणाऱ्या कोल्हापूरमध्ये ते अशक्य का ठरते? आज कोल्हापूरच्या राजकारणात तृतीयपंथी समाजातील शिवानी गजबर यांचं नाव चर्चेत आहे. प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणूक लढवणाऱ्या शिवानी गजबर यांना स्वीकृत नगरसेवक करणं म्हणजे कोणावर उपकार नाही, तो आहे समान संधीचा, घटनात्मक मूल्यांचा आणि सामाजिक न्यायाचा निर्णय. हिंदू सनातन परंपरेत ज्यांना देवतुल्य मानलं जाते त्यांनाच राजकारणात दुय्यम वागणूक देणं हीच खरी विसंगती आहे. आता वेळ आली आहे फक्त घोषणांची नाही तर निर्णयाची. आज जर कोल्हापूरमधून तृतीयपंथी समुदायाला प्रतिनिधित्व मिळालं नाही तर उद्या समावेशकतेच्या घोषणा फक्त पोकळ शब्द ठरतील. हा प्रश्न केवळ शिवानी गजबर यांचा नाही, हा प्रश्न आहे लोकशाहीच्या नैतिकतेचा. याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.